नमस्कार मित्रांनो, आज मैदान पार पडलं भोरचं. त्या भोरच्या मैदानामध्ये आज संबंध महाराष्ट्राने सगळे टॉपचे नंदी बघितले. कातर खटावमध्ये सुद्धा मैदान चालू आहे. फायनल फक्त राहिला आहे. तिथला फायनलचा जरा निकाल कमेंट्समध्ये सांगा. सगळ्या महाराष्ट्राने बघितलं काय कशा पद्धतीनं आज मैदान झालं. सगळे टॉपचे नंदी आहेत ते चांगले पळाले. 2 नंबरचे नंदी घेऊन उजेडात सुद्धा आले. आणि आज कौतुक करतोय आज बकासूरचं कौतुक तर करतोच मी. मानघरकरांच्या वादळचं सुद्धा कौतुक करतोय. खूप दिवसांनी त्याला एक नंबर सापडला आणि तो बी ओपनच्या मैदानामध्ये आणि नक्कीच तो सुद्धा योग्यशीच पात्र आहे. आणि अजय शेट यांचा जो चिक्या आहे आणि तसेच अवतार पवार यांचा अर्जुन यांनी सुद्धा गाडी आज पब्लिक नव्हती. त्यांनी सुद्धा चांगलीच गाडीला लढत दिली आणि त्यांनी सुद्धा निकाल चांगला घेतला. परंतु आज पराभव जरी झाला असेल तरी सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे नशिबात कडच आहे त्या बकासूरच्या. कुठलंही मैदान असू द्या, असं कोणतं मैदान नाही त्या म्हणून मैदानामध्ये बकासूरला कड नाही. काय ते कड याच्याबद्दल थोडंसं काहीतरी माझ्या डोक्यातच काही येणं झालंय. परंतु शेवटी नशीबच असतं आणि आज चांगली गाडी पळाली. बकासूरने संबंध महाराष्ट्राला दाखवून दिले की 2-3 नंबरचे जे नंदी असतात आहेत सुद्धा, ते नंदी जे आहेत ते उजेडामध्ये आणण्याचं काम हा बकासूर करतो आणि करत आलाय. त्याचं रेकॉर्ड तुम्ही बघितलं आणि सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे गुलालाचा बेताज बादशाह आहे. शेवटी नशिबात कड आली त्याच्यामुळे तो तरी काय करणार आहे. आणि आज चांगली गाडी पळाली. बकासूर आणि इंद्राची गाडी गट सुट्टा होता. सेमीला खरी लढत सेमीला होती. सेमीला कशा पद्धतीनं बकासूरनं आज ओव्हरटेक केला सगळ्या महाराष्ट्रानं बघितला. काय पळाला बकासूर. सगळ्या महाराष्ट्रानं लक्ष वेधून घेतलं या बैलगाडा शर्यत क्षेत्रात देव बकासूरने. आणि आज खरंच खूप असं अभिमान वाटतोय की बकासूरने आज पब्लिकनं गाडी जर थोडीशी आत असते ना तर कदाचित निकाल जो आहे तो वेगळा असता. परंतु मी मगाशी सांगितलं सेमीला जर गाडी ज्याची मध्ये येईल त्याचाच निकाल आहे. परंतु तसं काही घडलेलं नाही आहे. गाडी पब्लिकनं सुद्धा त्याच्या अलीकडं वादळची गाडी होती आणि प्रभूची गाडी होती चांगली, ती सुद्धा गाडी चांगली होती. असो, शेवटी बैलगाडा शर्यत क्षेत्र आहे. तर प्रत्येकजण गुलालासाठी येत असतो. प्रत्येकजण आशा असते प्रत्येकाला की आपला नंदी गुलालामध्ये राहावा कम से कम. आणि तसंच झालं. आणि आज बकासूरने सगळ्यांना एक आश्चर्याचा धक्का दिला की नवीन पायरा आणि नवीन चेहरा सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. जरी तो इंद्रा जरी कुठला टॉपचा जरी असेल, परंतु शेवटी मी तर पहिल्यांदाच बघतोय त्याच्यामुळे मला एवढं त्या बैलाबद्दल एवढं माहिती नाही आहे. परंतु असो, शेवटी तो पब्लिकचा बादशाह बकासूर आहे. आणि थोडीशी पब्लिक जास्त होती त्या मैदानामध्ये. पब्लिकच्या कालव्यामुळे थोडंसं गोंधळामुळं गाडीनं थोडासा मार खाल्ला असेल पब्लिकनं. परंतु असो, जाऊ द्या. शेवटी पब्लिक तरी काय करणार, तरी काय करणार. मोठ्या मैदानात सुद्धा ऐकत नाही तर तरी काय ऐकणार आहे. पण जाऊ द्या, शेवटी काय होतं, खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते. चालणार, शेवटी चालणार. ते खेळ आहे, खेळामध्ये चालतंच. परंतु निराश नाही, गुलाला महत्त्वाचं आहे. नाहीतर पहिल्यांदा काय व्हायचं, बकासूरनं खरी लढत सेमीला दिली. खूप मागे होती गाडी. एवढा बेकासानकीनसना ओव्हरटेक केला सगळ्या महाराष्ट्रानं बघितलं. आणि रायफल 81 खरंच या बैलगाडा शर्यत क्षेत्रातला मोठ्या मैदानाचा मोठा वास्ताच आहे. त्याने सुद्धा एकेरी लढत दिली. थोडीशी नंदीची त्या साथ कमी पडली, नाही तर निकाल रायफलचाच होता. रायफलचं सुद्धा कौतुक करतोय, त्याने सेमीमध्ये चांगली लढत दिली. आणि अशीच कामगिरी करत राहा. रायफल फायनलमध्ये तुला खूप सारा मिस करतोय. तू फायनलमध्ये अलीकडे तू फायनलमध्ये राहत नाही. परंतु बघायचे रायफलचं एक मोठं नियोजन हवं आणि रायफल लवकरात लवकर मोठ्या मैदानात आम्हाला गुलालात बघायचे. शेटला, त्यांच्या रायफलच्या शेटला एक विनंती करतोय. आणि आज मैदान जे पार पडलं त्या मैदानामध्ये खूप छान नंदी पळाले. काय कुणाला घातपात झालं नाही. घातपात म्हणजे काही अपघात वगैरे काही झालेलं नाही. त्याच्यामुळे चांगलं आज मैदान झालं. अशा पद्धतीची मैदानं उजेड सकटा फायनल झाला. परंतु तुम्ही बघितलं आज कारुंडेकरांचा चिक्यानं सुद्धा पब्लिकनं गाडी होती त्यांची. गाडी जर कदाचित आतमधून असतो तो निकाल जो आहे कदाचित वेगळा सुद्धा असू शकला असता. परंतु शेवटी जाऊ द्या. शेवटी नशीबच असतं. 50 वेळा सांगतोय मी, नशिबात खेळ असतो सगळा हा बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. फायनलला गटाला चालतं तसं, परंतु सेमीला नाही चालत. असो, चांगली गाडी पळाल्या, सगळ्या गाड्या चांगल्या पळाल्या. आणि इकडं बी आज चांगल्या गाड्या पळाल्या कातर खटावच्या मैदानामध्ये. तिथं सुद्धा चांगल्याच आज कौतुक करतोय आज जावेद मोल्ला तांबे यांच्या सारजाने खूप ओपनच्या मैदानामध्ये आज गुलाल मिळवण्याचं पात्र झाला. म्हणजे केला, स्वतःच्या हिमतीवरती तो गेला. चांगली गाडी पळाली आज जावेद मोल्ला तांबे यांच्या सारजेची. आणि एक थोडंसं दुःख मनामध्ये होतंय, घरणिकेकरांचा राजा हरला आपला आणि वेगाचा शेवट सारजा सुद्धा हरला. परंतु असो, 1-2 पराभवाने तुमचं अस्तित्व संपत नाही. सगळा तुमचा इतिहास सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे. तुम्ही कशा पद्धतीचा पळ दाखवता आणि महाराष्ट्र सगळा जिंकता.
असो चांगली लढत दिली तुम्ही. अशीच कामगिरी करत राहा. असंच मालकाचं नाव संबंध महाराष्ट्रामध्ये करत राहा तुम्ही सगळे नंदी. आणि गोरगरिबांची नंदीसुद्धा उजेडामध्ये आलेच पाहिजेत, का नाही आले पाहिजेत. आणि बाकीच्या सगळ्या महाराष्ट्रातील जेवढे आज चांगले नंदी पळाले त्यांनासुद्धा, जे हारले त्यांनासुद्धा शुभेच्छा, जिंकले त्यांनासुद्धा शुभेच्छा, आणि जे क्वार्टर फायनलमध्ये जे जिंकले त्यांनासुद्धा शुभेच्छा, हारले त्यांनासुद्धा शुभेच्छा. धन्यवाद.